नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कर्मा क्रिएशन न्यूमरोलॉजीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक विषय म्हणजे काय आजारपणावर, लेडीजच्या आजारांवर मी एक बोलणार आहे आणि त्याच्यावर काही रेमेडीज सांगणार आहे. तर हल्ली ना आपण बघतो की लेडीजला खूप गायनॅक प्रॉब्लेम असतात, पिरियड्सचे प्रॉब्लेम्स असतात, मुलींना पोटात दुखत असतं, खूप दिवस फ्लो चालू असतो, भयंकर पोटात वेदना होतात किंवा PCODचा त्रास असतो, पोटामध्ये गाठी असतात किंवा अजून म्हणतात ना लेट टायमात पिरियड्स येत नाहीत. तर ह्याच्यासाठी ना आपण स्विचवर्ड ह्याच्यासाठी खूप छान काम करतं. म्हणजे म्हणतात ना आपण डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टरने गोळ्या दिल्या की तेवढ्यापुरती बरं वाटतं आणि परत चालू होतं. तर हा सुद्धा उपाय एकदम ट्रायड अँड टेस्टेड आहे, मी स्वतः आजमावलेला आहे. तर लेडीजचे प्रॉब्लेम किंवा पोटाचे कोणतेही जर प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी स्विचवर्ड हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तर स्विचवर्ड म्हणजे काय, तर आपल्या ग्रंथांमधून, आपल्या पुराणामधून काही शब्द किंवा काही अक्षरं हे आपण घेतलेले आहेत की जे फार प्रभावी आहेत. आपल्या पूर्ण बॉडीच्या ओरा असतो आपल्या, त्या ओऱ्यावर खूप प्रभावी त्याचा परिणाम होतो आणि आपल्या बॉडीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आपल्या सबकॉन्शियस माइंड असतं म्हणजे सुप्त मन, त्या सुप्त मनावर सुद्धा ते खूप छान इफेक्ट करतात आणि आणि हे जे आपले 7 चक्र, त्या 7 चक्रांवर सुद्धा ते खूप छान इफेक्ट करतात. तर त्याच्यासाठी एक बीजमंत्र आहे. जर लेडीजचे जे काही गायनॅक प्रॉब्लेम आहेत किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम असतील तर सगळ्यात प्रभावी म्हणजे टन, टवर अनुस्वार, टन टन टन, टवर अनुस्वार, पण टन नाही बोलायचं, टन 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 टन. हा तुम्ही सगळ्यात पहिले 108 वेळा हा जप करून घ्यायचा. एका जागी बसायचं आणि आपलं नाव घ्यायचं, आपलं वय बोलायचं आणि की बाबा माझा असा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमसाठी मी रोज ह्याचं चॅन्टिंग करणार आहे असं बोलून आधी 108 वेळा हा जप करायचा. 108 वेळा स्टार्टिंगला 108 वेळा करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा आठवेल, जेव्हा तुम्हाला शक्य, अगदी जिथे बसलेला आहात तिथे जरी तुम्ही बसून, अगदी जेव्हा आठवण होईल जिथे तुम्ही बसलेला आहात, अगदी चालता बोलता काम करताना तुम्ही टन टन टनचं जप करायचा किंवा त्याचं चॅन्टिंग चालू ठेवायचं. फक्त आहे की लक्ष असं की जिथे आपला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमकडे लक्ष की मी ह्या प्रॉब्लेमसाठी मी हा जप करत आहे किंवा चॅन्टिंग करत आहे. किंवा अजून एक प्रभावी म्हणजे काय की ह्यालासुद्धा एक दुसरी की वॉटर थेरपी म्हणजे कसं, ग्लासामध्ये पाणी घ्यायचं तर किंवा समजा दुसऱ्याला पण आपण हे देऊ शकतो की एखादा व्यक्ती करू शकत नाही आहे किंवा आपण सांगतोय पण करत नाही आहे, तर त्याच्यासाठी पण आपण वॉटर थेरपी करू शकतो. म्हणजे ह्याला काय म्हणतात, प्रॉक्सिक चॅन्टिंग म्हणतात, की आपण जे दुसऱ्यांसाठी करतो. मग तेव्हासुद्धा ग्लासामध्ये असं पाणी घ्यायचं, काचेचाच ग्लास घ्यायचा, स्टीलचा किंवा पितळेचा, प्लॅस्टिकचा कुठलाही घ्यायचा नाही, काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, आपलं पूर्ण लक्ष त्या पाण्यामध्ये आणि ज्या व्यक्तीसाठी आपण करतो त्याचं नाव आणि त्याचं वय आणि त्याला कोणता आजार झाला हे बोलायचं. पूर्ण आपलं लक्ष त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याला सांगायचं की अशाशा व्यक्तीसाठी आणि अशाशा आजारासाठी मी हे करत आहे आणि 108 वेळा टन टन टनचा जाप करून त्या व्यक्तीला ते पाणी द्यायचं. पण ॲक्च्युली ते स्वतःहून केलं तर उत्तमच आहे, पण जर कोण करत नसेल किंवा कोण लहान असेल, मूल छोटं असेल, त्रास होत असेल, तर तुम्ही हे प्रॉक्सी चॅन्टिंग करूनसुद्धा किंवा वॉटर थेरपी करूनसुद्धा आपण त्या व्यक्तीला हे पाणी देऊ शकतो. तुम्ही 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला ह्याचा खूप छान रिझल्ट्स मिळतो. म्हणजे अगदी लगेच चालू केलं तुम्हाला जाणवेल की समजा पोटात दुखतं, तुम्ही नुसतं हात ठेवून टन 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 जरी तुम्ही केलं ना, एक ते 5-10-15 मिनटं जर तुम्ही हे केलं ना, चॅन्टिंग केलं, तर तुमचं लगेच पोटदुखी लगेच तुमची थांबते. मग ती पोटदुखी तुमची ॲसिडिटी असू दे, तुमचं पित्त असू दे, जळजळ असू दे, गायनॅक प्रॉब्लेम असू दे, पिरियड्सचे प्रॉब्लेम असू दे, इवन म्हणतात ना किडनी स्टोन असू दे, पित्ताचे स्टोन असू दे, जर तुमचं जर पेनिंग होत असेल त्यावेळेला जरी तुम्ही अगदी 10-15 मिनटं जरी अगदी कॉन्सन्ट्रेशनने जरी तुम्ही हे टनचं चॅन्टिंग केलं, जप केलं, खूप छान त्याचा रिझल्ट्स मिळतात. आणि हा सुद्धा एकदम ट्रायड अँड टेस्टेड आहेत आणि ह्याला आपण स्विचवर्ड म्हणतो, वैदिक स्विचवर्ड म्हणतो. आणि वैदिक स्विचवर्डमधलाच हा एक शब्द किंवा अक्षर आपण घेतलेला आहे. तर ह्याचा खूप छान इफेक्ट होतो. तर तुम्ही नक्की हे करून बघा आणि मला ह्याचे ना फीडबॅक नक्की द्या. आणि माझा हा व्हिडिओ आहे ना तो नक्की तुम्ही शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ज्या वेळेला मी असे उपयोगी, महत्त्वाचे उपयोगी
असे व्हिडिओ ज्या वेळेला मी पाठवीन त्यावेळेला तुमचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की तुम्ही शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.